मेरा नाम प्रीशा कश्यप पटेल है। रवि किरण सर ने मेरे को ट्रेन किया है कराटे में। मैं इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स में आई हूँ, इसलिए मैं खुश हूँ। मेरी लड़की प्रीशा कश्यप पटेल 2.5 साल की उम्र से यहाँ पे रवि किरण सर के यहाँ कराटे की प्रैक्टिस शुरू की है उसने। एंड 6 साल की उम्र में उसने कराटे ब्लैक बेल्ट हो गई है। एंड सर की बहुत उसमें मेहनत है, बच्चियों ने भी बहुत मेहनत की है। मेरी छोटी लड़की और बड़ी लड़की दोनों ब्लैक बेल्ट हो गई है और इतनी कम उम्र में उन्होंने ब्लैक बेल्ट हासिल किया, इस बात के लिए मुझे बहुत गर्व है। और अभी इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स में भी उसका नाम रजिस्टर हो गया है, तो इस बात के लिए भी मुझे गर्व है, हमारे पूरे परिवार को भी गर्व है। माझी मुलगी प्रीशा कश्यप पटेल याला आम्ही अडीच वर्षापासूनच आम्ही रवि किरण चौगुले सरांकडे आम्ही प्रॅक्टिसला पाठवले होतो। त्यानंतर सरांनी पूर्ण शिक्षण देऊन त्याचं पूर्ण सातत्याने प्रॅक्टिस घेऊन आणि लगभग 6 वर्ष कंटिन्यू त्यानं प्रॅक्टिस करून हा बहुमान प्राप्त केलेला आहे। माझी थोरली मुलगी ब्लॅक बेल्ट आहे। आज आपल्या इचलकरंजी ॲमेच्युअर तायक्वांदो अकॅडमीची प्रीशा कश्यप पटेल ही मुलगी 6 वर्षामध्येच ब्लॅक बेल्ट पदवी पटकावून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नावाची नोंद झाली, ही आमच्या दृष्टीनं खूप अभिमानाची बाब आहे। या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्याचं नाव, इचलकरंजीचं नाव आणि इचलकरंजी ॲमेच्युअर तायक्वांदो अकॅडमीचं नाव आज देशभरात गाजलं आहे। खरं वास्तविक मुलींची आजची असुरक्षिततेची जी आज वेळ आहे ती पाहता प्रत्येक मुलीनं स्वतःचं संरक्षण करायला शिकायला हवं। स्वतः जर मुली सबल झाल्या, सक्षम झाल्या तर पालकही निर्धास्त राहतील। ह्या छोट्या मुलींच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की अन्य सर्व मुलींनी अशा क्षेत्रामध्ये यावं आणि आपलं आणि आपल्या परिवाराचं रक्षण करायला शिकावं। गेली 35 वर्षे ही अकॅडमी सुरू आहे आणि अकॅडमी म्हणजे प्रीशाचे वडील जेव्हा ते लहान होते 1992 साली तेव्हा त्यांनी थोडं सराव केला, पण त्यांना पुढे ते कंटिन्यू करता आलं नाही, त्यामुळं त्यांचा सराव तुटला। पण त्यांच्या मुलींच्या माध्यमातून त्या मुलींनी कराटेचं ब्लॅक बेल्ट पटकावून या क्षेत्रात एक आपलं नाव कमावलेलं आहे। सध्या या मुली रॉयल इंग्लिश स्कूल या तांबे सरांच्या स्कूलमध्ये शिकत आहेत। तांबे सरांच्या त्या स्कूलमधील शिक्षकांचंही त्यांना प्रोत्साहन लाभतं, घरच्यांचं प्रोत्साहन त्यांना लाभतं, त्यामुळे आज त्या मुली चांगल्या प्रकारे आज करत आहेत। यांच्याकडे पाहून अन्य मुलींनी या क्षेत्राकडे वळतील अशी आम्हाला आशा वाटते। आणि या संस्थेमध्ये आजपर्यंत जवळजवळ 200पर्यंत ब्लॅक बेल्ट झालेले आहेत। 5 वर्षाचा अथक सराव केल्यानंतर तो बेल्ट मिळतो आणि या मुलीनं जो विक्रम केलेला आहे तो कदापि मोडेल असं मला वाटत नाही, कारण पहिलं माझं 2002 साली 15 वर्षाचा ब्लॅक बेल्ट झाला, त्यानंतर 12 वर्षाचा, मग 11 वर्षांचे, 10 वर्षाचे 2 जण झाले, 9व्या वर्षात 1 जण ब्लॅक बेल्ट झाला आणि 8व्या वर्षी गेल्याच वर्षी दोघांनी ब्लॅक बेल्ट मिळवला आणि या मुलगीनं आज 6व्या वर्षी ब्लॅक बेल्ट मिळवून संस्थेतलंही रेकॉर्ड मोडलेलं आहे आणि इंडिया बुक रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवून एक भारतातली सर्वात लहान ब्लॅक बेल्ट म्हणून तिनं आपलं नाव कमावलेलं आहे। त्यामुळे या 200 ब्लॅक बेल्टनाही अभिमान वाटेल अशी या मुलीनं कामगिरी केलेली आहे। त्यामुळे या प्रीशाचं खूप खूप अभिनंदन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।